जय मल्हार. आम्ही घेऊन आलोय अशा एका सासू सुनेच्या जोडीला जे एकत्र व्यवसाय करतात. तर चला भेटूया आपण रजनी शंकर कोळी आणि मंथना विकास कोळी यांना. माझं नाव रजनी शंकर कोळी. मी नवगावची. माझं माहेर नवगावचं. मला कुलाब्याला दिली. माझे मिस्टर आकाशवाणीमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर मला 4 मुलं आहेत. 2 मुली 2 मुलं. आणि त्याच्या ह्याच्यात मी फुलांचा व्यवसाय करायला लागले घरगुती म्हणून, एक हेल्प म्हणून माझ्या मिस्टरांना. त्याच्यासाठी मी हे काम करत होते. मला घरातून पण सपोर्ट होता सगळ्यांचा. माझे दीर पण मला बोलायचे, माझी जाव पण बोलायचे. सगळ्यांचा सपोर्ट होता मला. माझे मिस्टर मला आणून द्यायचे. मी फक्त कुलाब्यात खंडोबाच्या देवळासमोर बसून हा व्यवसाय करायचे फुलांचा. मंथना विकास कोळी. मी पहिला जॉब करत होते. नंतर मग जॉब करता करता नंतर असं ना का ते मला जमलं नाही डोळ्याच्या ह्याच्याने, डायमंड मध्ये लागले. तर नंतर माझ्या बहिणीने सुचवलं का तू कुकिंग मध्ये चांगली आहेस तर तुला काहीतरी केलं पाहिजे. घरी बसून सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो. पण मी टिफिन सर्व्हिस चालू केला. मग त्याच्यानंतर माझ्या घरातल्यांनी मला भरपूर हेल्प केली आणि त्याच्यानंतर मग आमचं टिफिन सर्व्हिस चालूच आहे. नंतर मग आम्हाला कोविडमध्ये एक प्रसंग आला. तर आता काय करणार, म्हणजे सगळ्यांचे जॉब बंद झाले, पेमेंट बंद झाला. मग नंतर आम्हाला काम मिळालं अजून एक्स्ट्रा. आमचे टिफिन सुद्धा बंद झाले. आम्हाला कॅन्टीन मध्ये चपात्यांचं काम मिळालं. मग ते चपात्यांचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळ संध्याकाळ करतो आणि असाच हा व्यवसाय चालू आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पण हेल्प होते आणि सगळे आम्हाला सपोर्ट सुद्धा करतात. प्रॉब्लेम काय असं झाला नाही मला. शेवटपर्यंत मी ते करत राहिले. पण मिस्टरांनी मला दगा दिल्यानंतर मी स्वतः एकटी करायला लागले. माझ्या मुलांनी मला हेल्प केला. ते आणून द्यायचे आणि मी विकायचे. तुम्हाला प्रॉब्लेम आम्हाला असंच कोविडमुळे, पण आम्हाला त्याच्यामध्येही सपोर्ट झाला. तर आमच्या बिल्डिंग मध्ये ते कॅन्टीन मध्ये होते, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं तर तुम्ही देत जा, त्याच्यामुळे तुम्हाला मी असं तेच मी सांगू शकते का तेही करू शकतात. असं काय बायका काय कमी नाहीये त्याच्यामध्ये. काही काम केलं तरी तर त्यांच्या उभे राहू शकतो. आणि एक मोठं आहे, आपण कोळी असून त्या व्यवसायाला आम्ही लाजलो नाही का आपल्याला काय बोलतील, आपण हे जेवण बनवतो किंवा त्या फुलांचा धंदा करत होते. तर आम्ही निस्वार्थपणे करत राहिलो का जरा घरामध्ये काहीतरी आपल्याला हेल्प होईल. मला कुकिंगचीच आवड आहे, त्याच्यामुळे मी हा मार्ग स्वीकारला. तेच ऍक्सिडेंट झालं वगैरे माझं, त्याच्यामध्ये पण माझा बंद पडलेला. माझ्या सासूनी घरातल्यांनी सपोर्ट केला, बहिणींनी वगैरे. म्हणजे तू आहेस, तू नाहीयेस, पण आम्ही हा व्यवसाय चालू ठेवू. तेव्हा पण मला त्यांची भरपूर हेल्प झाली. त्याच्यामुळे माझा हा व्यवसाय चालू राहिला आणि आता चालू. त्याच्यानंतर मी आईने वगैरे सगळे सपोर्ट करून मी पुढे आलो. असंच राहू द्या, असंच चालू द्या. माझी मुलं चालवतात तसं मला चालायचं आहे आणि ते मला सपोर्ट करतात म्हणून मी आज आहे. कोळी जमातीचा आम्हाला याच्यामध्ये करायला दिला त्याच्यामुळे तुमचे आभार. बोलायला चान्स दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. असे पुढे नवीन नवीन तुम्ही करत राहा, म्हणजे आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि नवीन पिढीलाही प्रोत्साहन मिळेल. आमच्या समाजाचं नाव होईल आणि पुढे पुढे आमचा समाज वाढत